हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी खुसखुशीत आणि कुरकुरीत कडाकणीची रेसिपी आणलेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त अशा कडाकण्या तयार झालेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते किती सुंदर कडाकण्या मी बनवलेल्या आहेत। तर बघितलं फ्रेंड्स, या अशाच कडाकण्या आपण आज बनवणार आहोत। तर बघा, इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। हा जो बाउल आहे याच बाउलमध्ये मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे। तर 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी दूध आहे, पाव वाटी रवा आहे, अर्धा वाटी साखर पूड आहे आणि मोहन घालण्यासाठी 3 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे। इथं मी तूप घेतलेलं आहे, तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता। तर बघा, कडाकणीचं पीठ मळण्यासाठी इथं मी सगळ्यात आधी मैदा घेतलेला आहे। 2 वाटी मैदा आहे। तुम्ही कोणतंही एक भांडं सेट करा आणि त्या भांड्यानं सगळं साहित्य घेऊ शकता। बघा, 2 वाटी मैदा, पाव वाटी इथं मी रवा घातलेला आहे। जरासं मिक्स करून याच्यामध्ये कडकडीत असं गरम केलेलं आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे। 3 मोठे चमचे इथं मी तूप वापरलेलं आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं, तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलाचंही मोहन घालू शकता। आता व्यवस्थित आपल्याला हे तूप मैद्याला आणि रव्याला चोळून घ्यायचं आहे। परत बघा, असा हा गोळा तयार व्हायला हवा इतपत आपल्याला हा मैदा आणि रवा तुपामध्ये व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये साखर पावडर मिक्स करूयात। साखर घालताना मी ह्याच्यामध्ये वेलचीही बारीक केलेली आहे, छान फ्लेवर येतो। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। परत बघा, इथं थोडं थोडं दूध घालून आपण कडाकण्यासाठी कणिक मळून घेणार आहोत। इथं मी अर्धा वाटी सगळ्यात आधी दूध घातलं आणि परत पाव वाटी दूध मला याच्यामध्ये घालावं लागलं। तर बघा, अगदी व्यवस्थित आणि थोडीशी घट्ट अशी मी कणिक मळून घेतलेली आहे। अगदी रगडून आणि मर्दून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी खुसखुशीत अशा आपल्या कडाकण्या तयार होतात। तर बघा, पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता अगदी लहान साईजचे गोळे करायचे आहेत, कारण की आपल्याला कडाकणी अगदी पातळ लाटायची आहे, तरच ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। कडाकणी जाड लाटली तर चवीलाही छान लागत नाही आणि खुसखुशीत आणि कुरकुरीतही होत नाही, मऊ पडून जातात। तर बघा, एवढ्या साईजचा मी गोळा घेतलेला आहे आणि अगदी पारदर्शक होईपर्यंत आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे। मी दाखवते तुम्हाला, एकदम पातळ असा हा गोळा मी लाटलेला आहे, तरच आपली कडाकणी तोंडात टाकताच विरघळते आणि अगदी मस्त खुसखुशीत होते। बघा, एकदम मस्त कडाकणी आपली लाटून झालेली आहे, अगदी पातळ आहे, तुम्ही बघू शकता। पारदर्शक आहे, माझी बोटही दिसत आहेत। अशाच कडाकण्या लाटून घेऊ आपण। आणि बघा, तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे। आता गॅस फ्लेम लो करायची आणि कडाकणी याच्यामध्ये सोडायचे आहेत। एका वेळेला 2 ते 3च कडाकणी तळायच्या आहेत, जास्त कडाकणी तेलामध्ये घालायची नाही। 5 मिनिटासाठी कडाकणी आपली तळलेली आहे, अगदी लो फ्लेम ठेवायचे। परत बघा, दुसऱ्या बाजूनही आपण कडाकणी तळून घेऊयात। बघितलं फ्रेंड्स, अगदी व्यवस्थित झटपट आपली कडाकणी तयार झालेली आहे। अगदी सोपी कृती आहे। आता आपण कडाकण्या बाहेर काढून घेऊ आणि जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्याचप्रमाणे अगदी खुसखुशीत कुरकुरीत आपली कडाकणी रेडी झालेली आहे। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। अशाच नवीन नवीन रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, प्लीज माझा चॅनल चेक करून घ्या।